नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये आज पहाटे 2 वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या। शहरात एकच खळबळ उडाली आहे। एका घटनेत सुरक्षा रक्षकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला, तर दुसऱ्या घटनेत विधी संघर्षित बालकानं एका भिकाऱ्याची हत्या केली। सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजीव गांधी भवनाजवळ शानू सैदाप्पा वाघमारे वय 25 वर्ष राहणार कस्तुरबा नगर हा सुरक्षा रक्षक बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। त्याच्या छाती आणि पायाला दुखापत झाल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। घरच्यांच्या म्हणण्यानुसार हा मृत्यू अपघाती नसून हत्या असू शकते अशी शक्यता वर्तवली जाते। सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। दरम्यान त्र्यंबक नाका परिसरातील ठक्कर बाजाराजवळील हॉटेलजवळ दुसरी धक्कादायक घटना घडली। एका विधी संघर्षित बालक आपल्या मैत्रिणीसोबत उभा असताना मैत्रीण पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेले असता जवळ असलेल्या भिकाऱ्याने तिची छेड काढल्याचा संशय त्याला आला। रागाच्या भरात त्या अल्पवयीनानं फुटपाथवरील पेवर ब्लॉक उचलून भिकाऱ्याच्या डोक्यात मारला। या हल्ल्यात भिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला। सरकारवाडा पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून संशयित बालकाला पोलिसांच्या ताब्यात घेतलाय। आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणीची छेड काढल्याच्या संशयावरून त्र्यंबक नाका परिसरात एका विधी संघर्षित बालकानं एका भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। सरकारवाडा पोलिसांनी संशयित अल्पवयीनाला ताब्यात घेतलं असून या घटनेचा तपास सुरू आहे। आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास तिथं महाराजा हॉटेलच्या समोर अपोजिट साईडला फुटपाथवर एका अनोळखी इसम, त्याची अजून ओळख पटलेली नाही अद्याप, त्याला एका अल्पवयीन मुलाने दगडाने डोक्यात मारून जखमी केले होते गंभीर। तो मयत झालेला आहे। ज्या मुलाने मारले त्याला ताब्यात घेतलेलं आहे, त्याच्याकडे चौकशी चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 चे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं। किती वर्षाचा मयत झाला? त्याचं वय किती? मयताचं वय अंदाजे 45 वर्ष, 45 ते 50 वर्ष आहे, परंतु त्याची अद्याप ओळख पटलेली नाही। आपण किती जणांना ताब्यात घेतलंय? मुख्य आरोपीला ताब्यात घेतलेले आहे। इतर आरोपी 3 लोकांकडे चौकशी चालू आहे, त्यांचा सहभाग निश्चित झाला। कारण काय समोर आलंय का? कारण मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचं सांगतोय, त्या व्हेरीफाय करत आहोत। जे मेले त्यांचा काय रोल होता? त्यांनी छेड काढली असं त्याचं म्हणणं आहे। आणि जे मारले त्यांचा काय अल्पवयीन मुलं आहे, अल्पवयीन मुलगा आहे, जे गुन्हेगार आहे त्याच्यावर पण पूर्वी केसेस होत्या, त्याची पण माहिती घेत आहोत। करायचं आहे का? न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।